बेथेल प्रार्थना घर या मंडळीतील सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शालोम, प्रेज द लॉर्ड, जय मसीह की आप सबको. तुम्हा सर्वांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो. आजचा सुंदरसा दिवस प्रभूने आपल्याला दिलेला आहे. 29 ऑगस्ट 2021 हा प्रभुवार प्रभूने आपल्या जीवनात दाखविला, यासाठी आपण त्याची भक्ती करावी, त्याची उपासना करावी, आत्म्याने खरेपणाने त्याच्या सानिध्यात येऊन त्याची आराधना करावी. कारण देवाचं वचन सांगतं योहान 4:23-24 मध्ये, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची भक्ती आराधना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. या प्रियानो, प्रभूची आराधना करण्यामध्ये आनंद आहे. प्रभूची भक्ती करण्यामध्येच ख्रिस्ती जीवन आहे. त्यासाठीच प्रभूनं तुम्हाला आचरण केलं, वेगळं निवडलं, अभिषिक्त केलं, आपल्याला पाठवलेलं या जगामध्ये की आपण त्याची भक्ती करावी, त्याची सेवा करावी, त्याची आराधना करावी, त्याचं कार्य करावं, त्याची कामगिरी पूर्ण करावी. म्हणून आज आपण सुरुवात करूया प्रार्थनेने. सर्वप्रथम ही भक्ती, ही आराधना, ही स्तुती भक्ती प्रभूच्या हातामध्ये आपण सुपूर्द करूया. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. हा सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलेला आहेस. हा प्रभुवार, आराधनेचा दिवस, विजयाचा दिवस, मंदिरात जाण्याचा दिवस, भक्ती करण्याचा दिवस, ही वेळ तू आमच्या आयुष्याला जोडलीस. आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. कारण ही भक्तीची वेळ आहे, ही आराधनेची वेळ आहे आणि ही वेळ बापा तुझ्या सानिध्यात बसण्याची वेळ आहे. तुझं वचन ऐकण्याची, सांगण्याची, मनन करण्याची वेळ आहे. गीत गाऊन तुझा गौरव करण्याची वेळ आहे. आम्ही तुझे आभार मानतो, कारण ही सुसंधी, ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तू आम्हाला दिलेली आहेस. पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये स्वतःला स्वाधीन करत आहोत, अधीन करत आहोत. पवित्र आत्मा तू ये, माझ्या हातामध्ये घे. आत्म्याचा अभिषेक माझ्यावर असू दे, वचन सांगण्यामध्ये, गीत गाण्यामध्ये, आणि बाबा जे ऐकतील, जे यामध्ये सामील होतील, त्या सर्वांना तुझी कृपा लाभावी आमची प्रार्थना आहे. आमचा अशक्तपणा दूर कर, तुझ्या शक्तीने, तुझ्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला कर. ही भक्ती आशीर्वादाची होऊ दे आणि प्रत्येकासाठी तू बोल. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना सादर करत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. या सर्वप्रथम आपण 2 गीतं गाऊया प्रभूच्या गौरवासाठी. आणि पहिलं गीत मी निवडलेलं आहे मराठी सियोनाची गीत या पुस्तकामधून 52 नंबरचं, हृदय अर्पण करूया प्रभूला, स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून सर्व संत मिळून अर्पण करूया सर्व संत मिळून. Just a minute. हृदयार्पण करूया प्रभूला, स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून हृदयार्पण करूया प्रभूला, स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून पापाचा भार उचलण्या आला ख्रिस्त जगा. पापाचा भार उचलण्या आला ख्रिस्त जगा. पाप्यांचे सर्व पाप हरुनी, पाप्यांचे सर्व पाप हरुनी जीवन सनातन दिले.
हृदयार्पण करूया प्रभूला स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून हृदयार्पण करूया प्रभूला स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून संकट क्लेश हराया नम्र आणि दीन बनला. संकट क्लेश हराया नम्र आणि दीन बनला. उदाराचे द्वार उघडिले उदाराचे द्वार उघडिले सनातन दिली. हृदयार्पण करूया स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून आश्चर्य स्वर्गीय प्रीती आम्हा पाप्यासाठी. आश्चर्य स्वर्गीय प्रीती आम्हा पाप्यासाठी. परतन झाले पापी जगात परतन झाले पापी जगात पसुनिया पापात. हृदयार्पण करूया प्रभूला स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून अर्पण करीतो तुझला आत्मा प्राण होई. अर्पण करीतो तुझला आत्मा प्राण होई. रागी प्रभुजी हे जीवन तू रागी प्रभुजी हे जीवन तू विनंती आमची. हृदयार्पण करूया स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून हृदयार्पण करूया प्रभूला स्तुती प्रशंसा करू. आपण सर्व संत मिळून. तसंच आणखीन एक गीत आपण प्रभूच्या गौरवासाठी गाऊया आणि ते गीत आहे या हो जगातील सर्व लोक हो येशू राजा बोला. हे सुवार्तेचे गीत आहे. हे देखील गीत आपण गाऊया. 120 नंबरचं गीत आहे या हो जगातील सर्व लोक हो येशू राजा बोला. या हो जगातील सर्व लोक हो येशू राजा बोलावित आहे. या हो जगातील सर्व लोक हो येशू राजा बोलावित आहे. जगात जाना नाही स्थान जगात जाना नाही मान. जगात जाना नाही स्थान जगात जाना नाही मान. राज्य तुम्हाला देण्यासाठी राज्य
राजा बोलावित आहे. या हो जगातील सर्व लोक येशू राजा बोलावित आहे. जगी तुम्ही भुकेने मरता, जगी तुम्ही तहानेने मरता, जगी तुम्ही भुकेने मरता, जगी तुम्ही तहानेने मरता. भोजन विपुल देण्यासाठी, भोजन विपुल देण्यासाठी येशू राजा बोलावित आहे. येशू राजा बोलावित आहे. या हो जगातील सर्व लोक येशू राजा बोलावित आहे. मस्तकी काट्यांचा मुकुटून वाहती कृस त्याचीच गुण, मस्तकी काट्यांचा मुकुटून वाहती कृस त्याचीच गुण. हात छिद्राचे पसरोनी तो, हात छिद्राचे पसरोनी तो येशू राजा बोलावित आहे. येशू राजा बोलावित आहे. या हो जगातील सर्व लोक हो येशू राजा बोलावित आहे. या हो बंधुनो, या हो बहिणीनो, येऊनी त्याचे गौरव पहाया. हो बंधुनो, या हो बहिणीनो, येऊनी त्याचे गौरव पहा. सारा भार उचलण्यासाठी, सारा भार उचलण्यासाठी येशू राजा बोलावित आहे. येशू राजा बोलावित आहे. या हो जगातील सर्व लोक येशू राजा बोलावित आहे. या हो जगातील सर्व लोक येशू राजा बोलावित आहे. या हो जगातील सर्व लोक येशू राजा बोलावित आहे. आज येशू सर्वांना बोलवत आहे आणि तो म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन, तुम्ही सर्व मजकडी या, म्हणजे मी तुम्हाला विसावा. प्रभू या दोन्ही गीताद्वारे आपल्याला उत्तेजित करो आणि आपली अंतःकरण त्याची भक्ती उपासना करण्यासाठी तयार करू, हीच आपली प्रार्थना आहे. या पुन्हा एकदा आपण प्रभूकडे पाहूया, यासाठी की प्रभूचा जो संदेश आहे आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचा भाव म्हणून पुन्हा एकदा प्रभूच्या हातात आपण स्वतःला सुपूर्द करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा सुंदरशी संधी दिली बापा, या दोन गीतं तू आमच्या मुखात घातली. या हो जगातील सर्व लोक हो येशू राजा बोलावित आहे. आज तुझी हाक आहे प्रत्येक मानवासाठी की होय प्रभू, तुझी इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा, तुझी इच्छा आहे सर्वांचं तारण व्हावं, पुष्कळने तुझ्या राज्यात यावं. कारण ते दार अजूनही उघडं आहे. तारणाचा दरवाजा, उद्धाराचा दरवाजा आजही उघडा आहे, खुला आहे. हे आमंत्रण पुष्कळांसाठी आहे की आज पुष्कळाने तुझ्या राज्यात प्रवेश करा. आजचा अभिषेक आमच्यावर असू दे बाप्पा. वचन सांगण्यासाठी कृपा दे, वचन ऐकण्यासाठी देखील कृपा दे. येशू तारणार याच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आजचा जो माझा विषय आहे तो खरोखर खूप चांगला आहे आणि माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी मनपूर्वक हे वचन किंवा हा संदेश ऐका. प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसंगती किंवा यहुदी लोकांसंगती पुष्कळसे दाखले देऊन त्याने वचन सांगितलेलं आहे. वेळोवेळी तो दाखले द्यायचा, दृष्टांत रूपानं तो लोकांसंगती बोलत असे आणि तो त्याच्या शिष्यांना किंवा त्याच्या अवतीभोवती जे असत त्या सर्वांसंगती तो
संवाद साधत असते आणि त्यांना तो देवराज्याच्या गोष्टी प्रकट करत असते. प्रभू येशू ख्रिस्ताची सर्वात महत्वाची सेवा भूतलावरची हीच होती की देवाचं जे राज्य येत आहे, येणार आहे, त्याविषयी लोकांना जागृती निर्माण करणं, लोकांना सावध करणं, लोकांना सांगणं की सावध राहा, जागृत राहा, सदैव सिद्ध असा, कारण तो दिवस किंवा ती घटिका कोणालाही माहिती. आम्ही पवित्र शास्त्रामधला हा जो दृष्टांत आपण वाचणार आहोत तो आहे मत्ती कृष्णवर्तमान याचा 25वा अध्याय 1 ते 13 मध्ये हे वचन सांगितलेलं आहे. आणि ते मी वाचतो. मत्ती कृष्णवर्तमान याचा 25वा अध्याय. The book of Matthew chapter 25 verses 1 to 13 I will read. 10 कुमारीचा दृष्टांत. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. ते आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. मूर्ख कुमारांनी आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागल्यामुळे सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्रीची हाक आली की पहा, वर आलाय, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व उठून आपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास आपल्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हास व तुम्हास पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांच्या येथे जाऊन आपणाकरता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्याव्यास गेल्या तितक्यात वर आला. तेव्हा ज्या सिद्ध होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नास आत गेल्या आणि दार बंद झाले. नंतर ज्या दुसऱ्या कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आम्हास दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही. यास तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हाला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. जागृतीची आवश्यकता आहे. प्रभू येशू मंडळीला, तुम्हाला मला जागृतीची इशारा देत आहे, जागृतीचा इशारा देत आहे, सावध राहण्यासाठी सांगत आहे, कारण तो दिवस आणि ती घटका कोणालाही माहित नाही. प्रियांनो, ज्या समयामध्ये आपण राहत आहोत तो समय फार भयंकर आहे, आपल्याला माहित आहे. ज्या परिस्थितीमधून संपूर्ण विश्व जग जात आहे, मानव प्राणी गुजराण करत आहे, जीवन जगत आहे, ही फार भयान अवस्था आहे. कठीण प्रसंग आलेले आहे संपूर्ण मानव जातीवर, जगावर. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाची जी वधू आहे, ख्रिस्ताची जी वधू आहे, मंडळी आहे, जे तारण प्राप्त आहे, विश्वासणारे आहेत, जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले आहेत, पवित्र केलेले आहेत, त्यांना एक आशा आहे, धन्य गौरवी आशा, एक विश्वास की आम्ही या भूतलावर जास्त वेळ, जास्त काळ राहणार नाही, किंवा येणाऱ्या कठीण परिस्थितीला आम्ही सामोरं जाऊ शकणार नाही, कारण ते आधीच एक मोठी घटना घडणार आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला घेऊन जाण्यासाठी, तुम्हाला मला स्वर्गात नेण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी लवकर येत आहे. तर त्यासाठी त्याने एक दृष्टांत दिला, जो आपण वाचला. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याची सुरुवात केली आपल्या सेवेची, त्यावेळेस देखील मार्क याचा 1 अध्याय 15 वचनामध्ये तो तेच सांगत आहे की समय पूर्ण झाला आहे. द टाइम इज फुलफिल्ड. द किंगडम ऑफ गॉड इज ॲट हँड. रिपेंट अँड बिलीव्ह इन द गॉस्पेल. पश्चाताप करा आणि सुवार्थ विश्वास. समय पूर्ण झालेला आहे. प्रियानो, होय, ह्या भूतलावर मंडळीला आता जास्त वेळ राहावं लागणार नाही. एक चांगली बातमी आहे, एक आनंदाची बातमी. आपल्याला सर्वांना एकत्रित रीतीने आता जास्त वेळ या भूतलावर अशा कठीण परिस्थितीमध्ये, अशा भयावह परिस्थितीमध्ये जास्त काळ राहावं लागणार नाही. थोडा समय आहे, थोडस आपल्याला धीर धरायचा आहे, आणि जो येणार तो येईल आणि तो आपल्याला स्वर्गात नेईल. परंतु स्वर्गात ज्यावेळेस तो नेणार आहे त्यावेळेस त्याची इच्छा आहे की आपण कसं असावं, आपली कोणत्या प्रकारे तयारी असावी, आपण काय नेमकं करावं. तर हा दृष्टांत या ठिकाणी आलेला आहे. दिस इज अ parable of 10 virgins about whom Christ is telling us that 5 of them were wise and 5 of them were foolish. यामध्ये 10 कुमारीमध्ये 5 शहाण्या आहेत आणि 5 मूर्ख आहेत. आता कुमारी म्हटल्यानंतर त्या निष्कलंक आहे. when we speak about virgin, it means they are blameless, they are pure, they are spotless, they are keeping themselves holy, unspotted, unblemished. वर्जिन किंवा कुमारिका म्हणजे निष्कलंक, स्वतःला जे पवित्र ठेवत आहे, निर्दोष ठेवत आहे, जे शुद्ध केलेले आहे, पवित्र केलेले आहे, ते कसे ख्रिस्ताच्या रक्ताने, वराच्या रक्ताद्वारे तारण प्राप्त, असे ह्या 10 कुमारी आहेत.
त्यांची सुरुवात चांगली आहे. द बिगिनिंग इज व्हेरी गुड. दॅट दे आर वेटिंग फॉर द ब्राईड ग्रूम टू कम. वाट पाहणाऱ्यापैकी हे 10 कुमारिका आहेत आणि प्रभूनं त्यांना पवित्र केलं आहे. परंतु या ठिकाणी अशी गोष्ट आहे की त्या 5 आहेत त्या मूर्ख याच्यामध्ये गणना केलेली आहे. मूर्ख आहेत. का मूर्ख आहेत? त्या पवित्र आहेत, निष्कलंक आहे, निर्दोष आहे, परंतु मूर्ख आहेत. कारण त्यांनी दिवे घेतलेले आहेत पण तेल घेतलेलं नाही. आपणा बरोबर तेल घेतलेलं नाही. दिवे घेतलेले आहेत असं वचन सांगतं. मत्तयाचा 25वा अध्याय आणि 3रं वचन मी वाचतो. मॅथ्यू चॅप्टर 25 वर्स 3. मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपणा बरोबर तेल घेतले नाही. ही मूर्ख कुमारींची एक व्याख्या आहे. This is the definition of those who are foolish. They took up the lamps with them, but they did not take the enough oil with them. आता बघा या ठिकाणी एक अर्थ आहे. काय समजतं आपल्याला यातून? काय अर्थबोध होतो? What is this meaning of this? That they took the lamp, but they did not take the oil with them. प्रियानो, दिवे आहेत, 10 जवळ दिवे आहेत, पण 5 जवळ तेल आहे आणि ह्या मूर्ख 5 ज्या कुमारिका आहेत त्यांच्याजवळ तेल नाही. मी अशी कल्पना केली की जर दिवा आहे तर तो पेटता ठेवण्यासाठी तेलाची गरज आहे. एक उदाहरण देतो. जर आपण कंदील विकत घेतला, इंग्लिश मध्ये त्याला लॅन्टर्न म्हणतात, कंदील, तर नुसती कंदील घेऊन उपयोगाचा नाही. त्याला वात आहे आणि त्याला मग काच आहे प्रकाशित करण्यासाठी, सर्व काही व्यवस्थित आहे. पण त्या खालच्या भांड्यामध्ये काय टाकावं लागतं? तर घासलेट टाकावं लागतं, केरोसिन टाकावं लागतं आणि ते 1-2-3 तासानंतर संपून जाणार. मग हा जो दिवा आहे किंवा हा जो कंदील आहे हा 12 तास 24 तास पेटता ठेवण्यासाठी आपल्याला 5 लिटर किंवा 10 लिटरचा कॅन देखील केरोसिनचा कॅन आपल्या जवळ लागेल. तेणेकरून हा कंदील पेटता ठेवावा. हे झाली जुनी गोष्ट, जुन्या काळातील गोष्ट. नवीन काळातील जर गोष्ट म्हणायची की एखादा टॉर्च ज्याला आपण म्हणतो, टॉर्च जर विकत घेतला, त्या टॉर्च मध्ये बल्ब असतो, सगळं इलेक्ट्रिकल कनेक्शन फिटिंग असते. मागच्या साईडने आपण ते उघडतो टॉर्च आणि आतमध्ये काय टाकतो? सेल टाकतो. निप्पो, एव्हरीडी कंपनीचे जे सेल असतात छोटेसे, किंवा मोठा टॉर्च असतो तर मोठे सेल. आता छोटे टॉर्च आलेले आहेत. छोट्या छोट्या ज्या सेल्स असतात, रिचार्जेबल किंवा थ्रोएबल बॅटरीज ज्याला आपण म्हणतो, किंवा चार्जेस सेल म्हणतो, छोटे छोटे सेल, ते आपण विकत घेतो. ते साधारण एक कंटिन्यू जर आपण त्या टॉर्च मध्ये ठेवले तर 1 दिवस 2 दिवस चालतात. पण जर हा टॉर्च आपल्याला 4 दिवस 8 दिवस 12 दिवस जर ऑन ठेवायचा असेल, स्विच ऑन, तर आपल्याजवळ त्या छोटे छोटे जे सेल आहे ते असे 10-15 ठेवावे लागतील. असं कल्पना करा, टॉर्च घेतला पण सेल घेतले नाही तर तो टॉर्च चालेल काय? कंदील आहे पण घासलेट जवळ नाही, तो कंदील किती वेळ चालेल? थोडासा वेळ. नंतर काय होईल? तो कंदील निघून जाईल, बुझून जाईल, विझून जाईल. नेमकं या ठिकाणी हेच झालेलं आहे. या ठिकाणी हेच झालेलं आहे. ह्या ज्या मूर्ख कुमारी आहेत त्यांनी दिवे घेतलेले आहेत. आता दिवे म्हणजे काय? आपल्यासाठी काय आहे दिवा? दिव्याचा बराच काही अर्थ आहे. दावीद स्तोत्र संहिता 119-105 मध्ये म्हणत आहे, तुझे वचन माझ्या पावलांकरता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश असे आहे. दिवा म्हणजे देवाचं वचन. आज मी पाहतो देवाचं वचन पुष्कळांजवळ आहे. सुवार्थिक जे देवाचं वचन सांगणारे आहेत, सुवार्ता सांगणारे, त्यांच्याजवळ वचन, पालक वर्ग, मंडळीतील वडीलधारी वर्ग, एल्डर ज्याला आपण म्हणतो, गॉड सर्वंट म्हणतो, पुष्कळ मंडळामध्ये देवाचं वचन सांगितलं जातं, ऐकलं जातं. देवाचं वचन आहे, पवित्र शास्त्र आपल्या घरात आहे, प्रत्येकासाठी आहे. वाचत असतो, अभ्यास करत असतो. वचन आहे, दिवे आहे, चांगली गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे. परंतु तेल काय सांगतं? तेल म्हणजे याचा अर्थ जो मला कळला किंवा मला सांगू इच्छितो की जे वचन आपल्या जवळ आहे, देवाचं वचन, त्याप्रमाणे वागण्यासाठी, 100% ते फॉलो करण्यासाठी, त्याप्रमाणे वर्तणूक करण्यासाठी, ते आचरणात आणण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती किंवा लागणारा तो प्रभाव किंवा देवाचं सानिध्य किंवा एक चांगला स्वभाव आमच्यामध्ये असणं, एक इच्छाशक्ती, एक कृती करण्यासाठी एक इच्छाशक्ती, त्याला म्हटलेलं आहे तेल. थोडक्यात आत्मा किंवा पवित्र आत्मा. तेल म्हणजे पवित्र आत्म्याचं प्रदर्शन आहे. तेल म्हणजे पवित्र आत्मा. ऑइल shows the presence of the Holy Spirit in us. Lamp means the word of God.
The Bible says, your word is a lamp to my feet and a light on my path. We all have the word of God with us. We all teach one another the word of God. We have heard the word of God. We teach the word of God. We meditate the word of God. But how many of us do really put the word of God into practice into our own lives? आपल्या जीवनामध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आचरण किती लोक करतात? म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय एका ठिकाणी, जो ही माझी वचने ऐकतो, म्हणजे दिवा आहे, आणि त्याप्रमाणे वर्ततो, तो शहाण्या इस्मासारखा असेल. म्हणजे वर्तणूक करण्यासाठी लागणारी शक्ती, ते कार्यरत होण्यासाठी लागणारं तेल, वंगण, ते जर आमच्या जीवनात असेल तर आम्ही शहाणे. नुसती ऐकून सोडून देण्यापैकी जर आपण असू तर मग आपण सर्वांची गणती मूर्खामध्ये होईल. वचन आहे, ऐकतो, अभ्यास करतो, बायबल कॉलेजला जातो, डिग्री मिळवतो, दुसऱ्यांना शिकवतो, परंतु प्रियानो, हे वचन आज प्रत्येकाच्या जीवनात उतरून आलेलं दिसलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पाहता तर तुम्ही म्हणाल, ब्रदर तुम्ही वचन सांगता पण ते तुमच्या जीवनात उतरलेलं आहे का? मी ज्यावेळेस ऐकतो तुम्ही वचन सांगताना मी तेच विचार करेल की तुम्ही वचन सांगताय, दिवा आहे, पण ते तुमच्या जीवनात उतरलेलं आहे का? आज जगामध्ये, आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये, मंडळामध्ये, चर्चेसमध्ये हेच खूप झालेलं आहे की देवाचं वचन नुसते आम्ही सांगतो, गाजवतो, परंतु ते आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आचरण करण्यात आलं पाहिजे. म्हणून एका ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतात, जो ह्या वचनाप्रमाणे आचरण करून मग दुसऱ्यांना शिकवतो त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा मानला जाईल. परंतु जो आचरण न करता नुसती दुसऱ्यांना शिकवत जातो त्याला लहान म्हटलं जाईल. म्हणून आता चॉईस किंवा निवड तुमच्या आहे की आता तुम्ही देवाचं वचन ऐकता, सांगता, त्याप्रमाणे वागता का? वागणूक ही सर्वांसाठी आहे, सांगणाऱ्यासाठी पण आहे, ऐकणाऱ्यासाठी पण आहे. वागणूक, वर्तणूक, एखादा आमच्याकडे तो छोटासा दिवा असेल, लहान असेल, परंतु त्याप्रमाणे जर आम्ही करत असू, थोडंसंच वचन आमच्याकडे असेल, जेवढं आम्हाला समजलं त्याप्रमाणे जर आपण वर्तणूक करत असू तर देवाला ते आवडतं. प्रियानो, या ठिकाणी तेल म्हणजे इच्छा शक्ती, वचनाप्रमाणे चालण्याची इच्छा, मन किंवा तिची वागणूक, तशी जीवनाची वाटचाल असली पाहिजे. प्रार्थना करणं आम्हाला सर्वांना माहित आहे, ती आज्ञा आहे. किती लोक किती वेळ प्रार्थना, किती लोक किती वेळ प्रार्थना करतात? आपल्याला माहित आहे दिवसाचा दशांश वेळेचा आपण दिला पाहिजे. 2 तास 24 मिनिटं आपण देतो का? भक्तीसाठी आपण जातो का? 3, 4, 5 तास आपण देवाच्या सानिध्यात बसतो? परमेश्वराची आज्ञा, देवावर प्रीती कर, पूर्ण अंतःकरण, पूर्ण जीवन, पूर्ण शक्ती. आपण कोणावर प्रीती करत आहोत? देवावर, वचनावर की आपल्या जगावर, जगातील परिस्थिती? मला तर असं दिसतं की प्रत्येक विश्वासणारा जगाच्या पाठीमागे लागलेला आहे, जगातील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. स्वर्गाचे राज्य, त्याची धार्मिकता मिळण्याची खटपट करण्याची सोडून जगाच्या मागे लागले आहेत. प्रियानो, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की जो शहाणा इसम ऐकतो आणि त्याप्रमाणे चालतो. येशूची ही वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो, ऐकतो, त्याप्रमाणे केली पाहिजे. आणि ती करण्यासाठी तेल किंवा आत्मा किंवा देवाचा आत्म्याचा अभिषेक महत्वाचा आहे. म्हणून येशू ख्रिस्त वेळोवेळी म्हणतात, जर तुम्हाला माझं शिष्य व्हायचं असेल तर तुम्ही वधस्तंभ घेऊन माझ्या मागे अनुसरण, माझ्या मागे मागे चाला. जसं येशू ख्रिस्त चालला तसं आपल्याला चालायचं आहे. त्याच्याप्रमाणे पावलावर पाऊल टाकून. त्याचं जीवन वेगळं, आपलं विश्वास राहण्याचं जीवन वेगळं जर असेल तर मला वाटतं आपण ख्रिस्ती बनवून घेण्यासाठी काहीच आपल्याला अधिकार. म्हणून या ठिकाणी ह्या ज्या शहाणे आहेत, मूर्ख आहेत, त्याचा फरक हा आहे की दिवेच दहांच्या दहांकडे आहे, परंतु तेल किंवा जी इच्छा शक्ती किंवा त्याप्रमाणे वागण्याची जी मन, ते पाचांकडे दिसत नाही. किंबहुना आज पुष्कळांकडे, मंडळांमध्ये दिसत नाही, तेल दिसत नाही. आणि त्यामुळे दिवे, या ठिकाणी सांगितलेलं, दिवे जातात, दिवे विसतात. या ठिकाणी आपण पाहतो, पुढचा विचार आपण पाहतो की शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही. आता शहाणे कोण? जे वचन ऐकतात, जे वचनावर मनन करतात, जे त्याचा अभ्यास करतात, जे आपल्या अंतःकरणात जपून ठेवतात आणि ख्रिस्ती जीवन जगत असताना ते वेळोवेळी त्या वचनाप्रमाणे आचरण करतात, वचनानुसारच जगतात, वचनाला धरून चालतात, वचनाप्रमाणे त्यांच्या जीवनाची ते रेखा मांडतात, त्याप्रमाणे चालतात. ते शहाणे होत. ते आपले घर बांधतात खडकावर, ते शहाणे आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. म्हणजे त्यांच्या जीवनात पवित्र आत्म्याचा एक अभिषेक आहे.
पवित्र आत्म्याचं सानिध्य आहे, इच्छाशक्ती आहे, वचनाप्रमाणे चालण्याची त्यांना एक पावित्र्य प्राप्त झालेलं आहे. तसं जीवन जगण्याची त्यांना मन आहे, अंतकरण आहे, एक त्यांच्या अंतकरणामध्ये एक चांगली इच्छाशक्ती आहे की होय मला वचनाप्रमाणे चालायचं आहे. प्रियानो, खरोखर हे जे वचन आपण वाचतो त्याप्रमाणे आपल्याला वाटतं का की त्याप्रमाणे मी चालावं, त्याप्रमाणे मी करावं, माझ्या प्रभूला मी संतोष व्हावं? प्रियानो, हा प्रश्न आपला आहे की आपण कोणाला संतोषित आहोत. पुढचा विचार असा आहे, वराला विलंब लागल्यामुळे सर्वांस डुलकी आल्यावर झोप लागली. मत्ते 25:5. Matthew 25:5 says, and the bridegroom was delayed, and so they all got slept. They all slept. त्यांना सर्वांना डुलकी आले, झोप लागली. आज मंडळींची स्थिती, विश्वास राहण्याची स्थिती अशीच आहे. आपल्याला असं वाटतं की वराला वेळ होत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं लांबलेलं आहे. मी ज्यावेळेस माझ्या वडिलांकडून दुसऱ्या आगमनाचा, प्रभूच्या येण्याचा, रॅप्चरचा संदेश ऐकायचो त्यावेळेस मी मला वाटतं 15-16 वर्षाचा असेल. आणि मग तेव्हापासून हे मी ऐकत आहे, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे, लवकर येत आहे. 2000 वर्ष आलं, इसवी सन 2000, तेव्हाही मी ऐकत आहे. 2005 गेलं, 2010 गेलं, 2015 गेलं, 2020, 2021 जात आहे. आता हे विश्व महामारी आलेली आहे, आणखीन आता त्या दिवसाच्या जवळ आपण आलेलो आहोत. परंतु असा विचार येतो की काय वराला विलंब लागलेला आहे की काय? ख्रिस्त येशूला त्याच्या येण्याचा जो उशीर आहे तो करत आहे की काय असं वाटतंय. या ठिकाणी सांगितलं वराला विलंब लागला, सर्वात डुलकी आल्यावर झोप लागली. आज मंडळाची स्थिती पाहिली तर अशीच मौन दिसत आहे. विश्वासणारे गाफील आहे, झोपेत आहे, गुंगीत आहे आणि ते आपल्या स्वतःच्या कामामध्ये मग्न आहे. झोप लागली, आत्मिक झोप, आत्मिक एक प्रकारे डुलक्या. जसं लोक डुलक्या घेतात, झोप येते, आणि त्याप्रमाणे हे ख्रिस्ती जीवनामध्ये लोकांना डुलक्याने झोप येते. विचार करा, ज्यावेळेस मी एखादं 4 व्हीलर वाहन चालवतो, 4 चाकी वाहन, तर माझ्यापासून काय अपेक्षा आहे? जे आजूबाजूचे जे बसलेले आहेत ते हे पाहतील की गाडी दिवसाची असो किंवा रात्रीची चालवीत असो, जो ड्रायव्हर आहे, जो गाडी चालवत आहे, त्याने डुलकी घेऊ नये किंवा झोपू नये. काय होईल जर मी गाडी चालवत आहे किंवा तुम्ही गाडी चालवत आहात, वाहन चालवत आहात, दुपारची वेळ किंवा रात्रीची वेळ आहे आणि जर डुलकी आली आणि एक 5-6 सेकंदाची डुलकी जर तुम्ही घेतली किंवा झोपू लागला अर्धा मिनिट, 10 सेकंद, तर काय होईल हे आता सांगण्याची गरज नाही. ती गाडी कुठं जाईल? बाकीचे लोक त्यांचं काय होईल? एक डुलकी सगळ्यांचा नाश करू शकते. प्रियानो, असंच आत्मिक जीवनामध्ये आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला डुलक्या घ्यायची गरज नाही, आम्ही ती घेऊ नये. सदैव सतत सतर्क आणि जागृत आणि सिद्ध असलं पाहिजे. केव्हा आमचा वर येईल आम्हाला माहित नाही, आणि त्या वराच्या येण्यासाठी तुम्हाला मला सदोदित 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस 24/7 ज्याला आपण म्हणतो, आपल्याला तयारी करण्याची किंवा तयार असण्याची गरज आहे. पण त्यासाठी पवित्र आत्म्याचा अभिषेक, ते तेल असण्याची गरज आहे. आमचा दिवा पेटता राहण्यासाठी, म्हणजे नेहमी प्रार्थनेत, नेहमी स्तुती गान करत, गीत गात, वचन वाचत, त्यावर मनन करत, दुसऱ्यांना ते वचन सांगण्यामध्ये एक आनंद जो मिळतो ते करत, आणि खरोखर येण्याची वाट पाहणारे अशा आणि मग आपली गणना शहाण्यामध्ये होईल. नाही तर मग जसं आज सर्वांना डुलक्या लागलेल्या आहेत, झोप लागल्या, त्याच्यामध्ये आपली गणती होऊ नये ही देवाची इच्छा आहे. पुढचा विचार आपण पाहतो, 6वं वचन. तेव्हा मध्यरात्री हाक झाली की पहा वर आला आहे, त्याला सामोर यायचं. होय प्रिया, एक दिवस येणार आहे, एक क्षण येणार आहे, ती तुतारी वाजणार आहे. देवदूत तुतारी वाजवतील. ती तुतारी म्हणजे प्रत्येकाला ऐकायला, जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेलं आहे त्यांच्यापर्यंत ती तुतारी वाजलीच आहे. वराचा आवाज की चला उठा, वर आला आहे, त्याला सामोर यायचा. एक हाक येणार आहे, त्या हाकेकडे आपण लक्ष दिलं. कधी कोणाची हाक येईल, त्या वराची हाक कधी, देवदूत कधी ती तुतारी वाजेल, त्याकडे आपलं लक्ष पाहिजे. या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग 7वं वचन, 7th वर्स, त्या सर्व कुमारी उठून आपले दिवे नीट करू लागले. होय, एखाद्या वेळेस ही वेळ अशीच असेल, त्या कुमारी का 5 शहाण्या 5 मूर्ख जीवन तपासू लागल्या. काय माझ्या जीवनात कसं काय आहे, माझं जीवन कसं आहे, माझ्याकडे वचन काय आहे, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे काय, माझं तारण झालेलं आहे काय,
मला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे काय, मी प्रभूची आराधना करत आहे का, स्वतःच इंट्रोस्पेक्शन करू लागल्या, ठीकठाक करू लागल्या. आणि असं झालं त्या ठिकाणी की त्या मूर्खांचे जे दिवे होते ते जाऊ लागले. मूर्खांचे दिवे जाऊ लागले आणि हे त्यांना समजलं. आणि ते शहाण्याने म्हणतात, आम्हाला तुमच्यातून तेल काही द्या, आमचे दिवे जाऊ लागले. ही फार भयानक अवस्था आहे प्रियानो. दिस इज व्हेरी grave situation which these foolish virgins understood about themselves. They are saying that our lamps are going out. आमचे दिवे जाऊ लागले आहेत, विझू लागले आहेत. जसे काय तो कंदील जो आहे त्यातले जे केरोसिन आहे ते निघून गेले, संपलेलं आहे. आणि आता दिवा फडफडत आहे. आता कसं सामोरं जायचं? लाईट नाही, दिवा नाही. किती भयंकर गोष्ट आहे. जर तेल नाही तर दिवा नाही. दिवा पेटता ठेवण्याचा असेल तर तेलाची गरज आहे. तेल म्हणजे पवित्र आत्मा, देवाचा अभिषेक, प्रभूचं सानिध्य, प्रभूची भरपुरी आमच्या जीवनामध्ये, त्याचं चांगुलपण, त्याचं महानपण, त्याचं सानिध्यामध्ये आमचं जीवन असलं पाहिजे. त्याचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये असला पाहिजे आणि ती खात्री पाहिजे की माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आज मला एक प्रश्न विचारायचा आहे मंडळांना, तुम्हाला सर्वांना. काय हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? What will be your answer when I ask you? Do you have the Holy Spirit in you? Do you have the anointing of the Holy Spirit upon your life? तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्यरत आहे का? तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे का? देवानं तुम्हाला अभिषिक्त केलेलं आहे का? देवाने त्याचे हात तुमच्या डोक्यावर ठेवलेले आहेत का? देवाचा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून आलेला आहे का? ख्रिस्तावर उतरून आला. ज्यावेळेस त्यांनी स्वतःला इतकं नम्र केलं, त्या पाण्यामध्ये यार्दन नदीच्या योहानासमोर तो खाली डुबकी मारत आहे. डुबकी मारून तो पाण्यावर येतो, त्यावेळेस आकाश विदारलं गेलं, उघडले गेले. देवपित्याची वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि देवाचा पवित्र आत्मा कबुतरासारखा काय येशू ख्रिस्ताला गरज होती पवित्र आत्मा उतरून येण्याची? तो स्वतः देवपुत्र आहे. प्रेषित 10:38 मध्ये सांगितलेलं आहे. प्रेषित 10:38 मी वाचतो. I'll read Acts chapter 10 verse 38. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेला सर्वांस पारे करीत फिरत असे. देव त्याच्या बरोबर होता. Almighty God anointed Jesus of Nazareth with Holy Spirit and with power, who went about doing good and healing all who were oppressed by the devil. God anointed Jesus of Nazareth with Holy Spirit and with power. पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक. आज तुमची माझी खरी गरज तीच आहे. हा काय पेंटिकॉस्टल विचार नाहीये. देवाचं वचन सांगतं पवित्र आत्म्याचा अभिषेक प्रत्येक गॉड सर्वंटवर, प्रत्येक देवाच्या सेवकावर, प्रत्येक विश्वासणाऱ्यावर, प्रत्येक तारणप्राप्त व्यक्तीवर देवाच्या आत्म्याचा अभिषेक, देवाच्या आत्म्याचं सानिध्य, देवाच्या आत्म्याचं भरपुरी तुमच्या माझ्या जीवनात दिसून आलीच पाहिजे. मी देखील प्रभूला नेहमी मागतो, अजूनही मागतो प्रभूला, प्रभू मला अजून तुझ्या पवित्र आत्म्याची भरपुरी. Till today also I ask of God, Lord, give me more of your Holy Spirit in me. Give me anointing. Anoint me every day with fresh oil of anointing. प्रभू मला तू अभिषिक्त कर. मला अजून तुझ्या सामर्थ्याची, तुझ्या अस्तित्वाची किंवा तुझ्या सानिध्याची गरज आहे माझ्या जीवनामध्ये. विजय ख्रिस्तीसाठी जीवन जगण्यासाठी, सामर्थ्याचं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, इतरांना प्रभूकडे ओढण्यासाठी, आणण्यासाठी जे सामर्थ्य, जे अधिकार प्रभू मला प्राप्त होऊ दे. मला अजून दे. मला अधिक तुझा पवित्र आत्मा दे. तुम्ही म्हणाल काय ब्रदर, तुम्हाला पवित्र आत्मा नाही काय? काही असे म्हणतील तारणाच्या दिवशीच तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे. होय, वचन सांगतं ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनात. मग अजून कशाला मागायचं? लूक 11:13 मध्ये सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही वाईट असतात, तुम्ही आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे समजता, परंतु जे कोणी त्या पित्याजवळ पवित्र आत्मा मागतात त्यांना तो किती विशेष करून देणार. लूक 11:13 वाचूया आपण. लेट अस रीड Gospel according to Luke chapter 11 verse 30. लूक 11:13 मी वाचतो. तर तुम्ही वाईट असता, तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते,
तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. मागितला पाहिजे, देवाला पवित्र आत्मा मागितला पाहिजे. हा चुकीचा विचार नाहीये. पवित्र आत्मा आहे, पण अजूनही पवित्र आत्मा मागितला पाहिजे. म्हणजे काय? आणि यासाठी एक उदाहरण माझ्या समोर येतं, मी ते वारंवार देतो. ज्या ज्या वेळेस मी वेगवेगळ्या चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये जाऊन सुवार्ता गाजवितो, वचनाची घोषणा करतो, गुड फ्रायडे, इस्टर असेल, ख्रिसमस असेल, कोणताही दिवस असेल, हे उदाहरण मी दिल्याशिवाय राहत नाही. नीट तुम्ही लक्षात ऐका, नीट लक्ष ऐका. पैसा आपल्या प्रत्येकाकडे असतो आणि असायला हवा, गरज आहे त्याची. खिशात असतो, कबडमध्ये असतो, बँकेत असतो, वेगळ्या रूपामध्ये तो पैसा आपण ठेवतो. वॉलेटमध्ये कॅश ठेवतो, कबडमध्ये पण कॅश किंवा चेक किंवा काय असेल, आणि बँकेमध्ये तो एफडी किंवा वेगळ्या रूपाने आपण ठेवतो, काही वेळेस सोनं रुपयाच्या हिशोबाने. परंतु जे काम करतात, नोकरी करतात, व्यवसाय करतात, बिझनेस करतात, पैसा कमवतात, प्रत्येकाकडे पैसा आहे, असावा. पण याचा अर्थ असा आहे का की मग आता माझ्याकडे आहे आणि मला आता नको आहे? जे सरकारी काम करत आहे ते म्हणतात उद्यापासून आम्ही राजीनामा देणार, रेसिग्नेशन देणार, बस झालं, जेवढं आहे तेवढं बस झालं, आहे आमच्याकडे, कशाला आणखी पाहिजे आहे? कोणाला जर पेन्शन मिळते ते असं म्हणणार काय? सरकारला सांगणार काय बंद, आम्हाला नको पेन्शन? जे व्यवसाय करतात ते म्हणतील का असं की नाही आता बस झाला, पैसा आमच्याकडे आहे, आम्हाला नको आहे? कमवतो, आपण काम करतो, कष्ट करतो, व्यवसाय करतो, बिझनेस करतो, कामावर जातो, येत असतं आणि येत असतं. जर माझ्याकडे असताना देखील मला अजून हवा आहे की ज्यासाठी मी कष्ट करतो, तर जर पवित्र आत्मा माझ्या हृदयात आहे तारणाच्या दिवसापासून, तर का मी त्याला मागू नये? अजून का मी त्याला अजून मागू नये? मी मागितलं पाहिजे का? जसं पैसा आपल्याला गरजेचा आहे, आपल्याकडे असतो आहे, तरी आपल्याला अजून पाहिजे असतो. व्याजावर व्याज हवं असतं, इंटरेस्टवर इंटरेस्ट आपल्याला मिळालं तर आपल्याला आनंद वाटतो का? एकच कारण असतं, कारण एमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. एमर्जन्सी म्हणजे विपरीत परिस्थिती, अनारोग्याची असेल, आजार, विकार, अपघात, लग्नसराई किंवा चांगले प्रसंग किंवा वाईट प्रसंग, ज्याला आपण एमर्जन्सी किंवा अर्जन्सी म्हणतो, ही मानवाच्या जीवनामध्ये केव्हाही कशीही येऊ शकते, कुटुंबात येईल किंवा कुठेही येईल. आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आम्हाला पैशाची किंवा अधिक पैशाची गरज आहे. नेमकं हेच उदाहरण मी तुम्हाला देतो. पवित्र आत्मा आमच्या जीवनात आहे, तारणाच्या दिवसापासून तो आमच्या जीवनात आलेला आहे. पण का अधिक आम्ही मागावा? का आत्म्याचा अभिषेक आम्ही मागावा? का आत्म्याची भरपुरी आम्ही मागावा? का पवित्र आत्म्याने मी भरून जावं? एमर्जन्सी, अर्जन्सी, संकट, समस्या, विपरीत परिस्थिती, आजार, विकार, रोगराई आमच्या जीवनात, कुटुंबात, मंडळात केव्हाही कशी कुठून येऊ शकते. आणि त्याला सामोरं जाण्यासाठी जी इच्छा शक्ती, जे मन, जो विश्वास, तो केवळ पवित्र आत्म्याची भरपुरी असेल तरच आम्ही सामोरं जाऊ शकतो. स्टेफन का सामोरे गेला? पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. वचनात सांगितलेलं प्रेषितांच्या कृत्याचा 7वा अध्याय, ज्यावेळी 7 जणांची निवड केली त्यामध्ये स्टीफन होता, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. आणि म्हणून ते एवढा मोठ्या संकटात दगडमार त्याच्यावर होत होता, त्यावेळेस तो गुडघे टेकून प्रार्थना करत आहे, प्रभूला धन्यवाद देत आहे, प्रभूला तो पाहत आहे आणि तो इतरांना क्षमा करत आहे. पौल व सिला ज्यावेळेस तुरुंगामध्ये पडले त्यावेळेस ते रडले का? बेल त्यांनी मागितला? वकिलाकडे गेले नाही? गाणे गात आहे, हृदय अर्पण करू या प्रभूला, स्तुती प्रशंसा करू आपण सर्व संत मिळून. पौल आणि सिला दोघं देवाचे संत त्या तुरुंगामध्ये गीत गात आहे, भक्ती करत आहे, आनंदाने गीत गात आहे. का बरं? आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्या. प्रियानो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व काही पवित्र आत्म्याची कृत्य तुम्हाला पाहायला मिळते. If we read the book of Acts, we'll come to know the acts of the apostles. It's not the acts of the apostles, it's the acts of the Holy Spirit through the apostles. पवित्र आत्म्याचं काम प्रेषितांच्या द्वारे हे आपण पाहतो. तो पवित्र आत्मा काम करत होता, मंडळ्या वाढत होत्या, वचनाचा प्रसार होत होता, छळ आणि पिळवणूक होत होती, मंडळ्याला शत्रू छळत होता, त्यांना धरून तुरुंगात डांबत असे, त्यांचा छळ करण्यात येत असे, त्यांना मारत असे. सुरुवातीच्या मंडळीला खूप कष्टातून दुःखातून जावं लागलं. आज या देशामध्ये किंवा जगातील पुष्कळ ठिकाणी अशीच परिस्थिती आता पुन्हा उद्भवत आहे.
ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा, मंडळांचा, बाळकांचा, सुवार्तिकाचा छळ होत आहे. त्यांना त्यांची पिळवणूक होत आहे, त्याचे हल्ले होत आहे. परंतु अशा काळामध्ये, अशा विपरीत परिस्थितीला, अर्जन्सी, एमर्जन्सीला सामोरं कोण जातील? ज्यांच्यामध्ये अभिषेक आहे, आत्म्याचा अभिषेक आहे, पवित्र आत्मा ज्यांच्यामध्ये कार्यरत आहे, ज्यांच्याजवळ तेल आहे, हे पवित्र तेल, ते सामोरे जातील. जुन्या काळामध्ये असं उदाहरण आहे, ज्यावेळेस ज्या वेळेस याजक पवित्र स्थानामध्ये जात असे, परम पवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानामध्ये, त्यावेळेस तो धूप वेदीवर धूप ठेवत असे, दिवे ठेवत असे, आणि ते दिवे पेटत्या ठेवण्यासाठी तो तेल देखील, अभिषेकाचा तेल देखील आत नेत असे, आणि तेल संपत नाही हे तो पाहत असे. यासाठी की ते दिवे पेटते असावे. तो अल्टर फायर शुड नेव्हर गो आउट, शुड नेव्हर बी क्वेंच्ड. हा जो दिवा आहे, ह्या वेदीवरचा दिवा हा कधीही विसता कामा नये, ही आज्ञा होती मोशेला आणि अरोनाला आणि याजकाला. वाचा जुन्या करारामध्ये, लेवियाच्या पुस्तकामध्ये आणि गणनाच्या पुस्तकामध्ये. पवित्र स्थानामधला अग्नी कधीही विसता कामा नये. प्रियाने, हीच गोष्ट आहे या ठिकाणी. मंडळामधला हा जो दिवा आहे, हा जो अग्नी आहे, हा आराधनेचा अग्नी, प्रार्थनेचा अग्नी, सुवार्ता सांगण्याचा अग्नी, एकमेकावर प्रीती करण्याचा अग्नी, एकमेकाची ओझी वाहण्याचा अग्नी, हे सामर्थ्याचा अग्नी आमच्यातून निघून जात आहे की? ती इच्छाशक्ती निघून जात आहे, ते सामर्थ्य लय पावते असं दिसत आहे. परंतु नाही प्रिया, आम्हाला शहाण्या कुमारी सारखं आमचे दिवे पेटते ठेवण्यासाठी तेलाची गरज आहे. तेल म्हणजे पवित्र आत्मा, आणि तो आम्ही मागितला पाहिजे. प्रभू मला आत्मा, प्रभू मला आत्म्याने भर, तुझ्या सामर्थ्याने भर, तुझा अभिषेक माझ्यावर असू दे. मागा म्हणजे मिळेल, मागणार नाही ते मिळणार नाही. ते तेल निघून जाईल. मग फार उशीर झालेला असेल. वचन आहे जवळ पण सांगता येत नाही, वचन आहे पण शक्ती नाही, वचन आहे पण गाजू शकत नाही. अशी वेळ आमच्या जीवनात येऊ नये. का बरं? पवित्र आत्मा आमची आज मंडळाची खरी गरज आहे. तेल, पवित्र अभिषेकाचं तेल, पवित्र आत्म्याचं तेल, याची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे आधीच इशारा दिलेला आहे. 5 शहाणे आहेत आणि 5 मूर्ख आहेत. प्रियानो, अर्धे अर्धे मंडळीमधले हे चित्र आहे. काही ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार आहेत आणि काही तयार नाहीत. कसं तयार असावं? आम्ही प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभू तुझ्या येण्यासाठी, मला तयार होण्यासाठी मला त्या तेलाची गरज आहे, तुझ्या पवित्र आत्म्याची, तुझ्या सानिध्याची गरज आहे. प्रभू ते केल्याशिवाय राहणार. नीतिसूत्रामध्ये असे सुंदर वचन आहे. नीतिसूत्रे 21:20 मी वाचतो. There is very wonderful verse in Proverbs chapter 21 verse 20. Proverbs chapter 21 verse 20. सुज्ञाच्या घरात मौल्यवान वस्तू व तेल यांचा साठा असतो, मूर्ख मनुष्य त्याचा अन्न आवडतो. सुज्ञाच्या घरात मौल्यवान वस्तू व तेल यांचा साठा असतो. सुज्ञाचं घर, देवाचं घर, देवाचं मंदिर, यामध्ये मौल्यवान वस्तू व तेल यांचा साठा असतो. तेल म्हणजे पवित्र आत्मा, याचा साठा, याचा स्टॉक आपल्या मंडळीमध्ये, आपल्या घरामध्ये, सुज्ञाच्या घरामध्ये जो ज्ञानी आहे त्याच्या घरामध्ये असला पाहिजे. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा असला पाहिजे. विश्वासणाऱ्यांच्या कुणामध्ये पवित्र आत्मा, ते तेल असलंच पाहिजे. म्हणजे प्रार्थनेचा आत्मा, प्रार्थना करण्याची प्रवृत्ती, इच्छाशक्ती, ते जीवन, प्रार्थनेचं, आराधनेचं, स्तुतीचं, सुवार्ता सांगण्याचं, देवावर प्रीती करण्याचं जीवन आम्हाला दिसलं पाहिजे. या ठिकाणी आणखीन एक वचन आहे, मार्क 6:13 मध्ये असं आहे. हा एक चांगला सुंदरचा विचार आहे. मार्क 6:13. पुष्कळ भूते त्या शिष्यांनी काढली आणि बहुत रोग्यास तैल्याभंग करून बरे केले. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठवलं, त्याविषयी सांगितलेलं आहे. मार्क 6 आणि पुढची गोष्ट 7 पासून पुढे 13 वचन सांगतं, त्या शिष्यांनी पुष्कळ भूते काढली आणि बहुत रोग्यास तैल्याभंग करून बरे केले. तैलाभंग करून बरे केले. एवढंच नाही तर याकोबाच्या पत्रामध्ये ह्या तेलाचा उल्लेख केलेला आहे. याकोबाचं पत्र याचा 5वा बुक ऑफ जेम्स चॅप्टर 5. या ठिकाणी असं सांगितलं 14th verse, is there anybody sick amongst you? Let him invite, let him call on the elders of the church and they shall pray in the name of the Lord, putting oil upon it. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओनून प्रार्थना करावी. प्रभूच्या नावाने तेल लावावे. काय आहे तेल? काय आहे? पवित्र तेल म्हणजे प्रभूच्या नावाने एक प्रकारे अभिषेक कर.
जुन्या करारामध्ये ह्या गोष्टी होत्या. ते कोकऱ्याचं रक्त शिंपडणं, तेल कानाला लावणं, अहरोनाच्या पुत्रांच्या वरती अंगठ्यानं कानावरती तेल ओतणं, पायावर, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचाल. ते समजतही नाही काय आहे ह्या प्रकारचं. फार गोष्टी सांगितलेल्या आहेत जुन्या करारामध्ये. अभिषेकाचं तेल घ्या, हे तेल घ्या, आणि वेगळी ती तेलाची ती हे पण आहे त्या ठिकाणी, कोणत्या झाडाचं किंवा कोणत्या प्रकारचं तेल असावं, अभिषेकाचं तेल, जळणारं तेल, ते शिंपडणारं तेल, कितीतरी गोष्टी आहे या ठिकाणी. नवीन करारामध्ये तेलाचा उल्लेख आहे की रोगमुक्तीसाठी किंवा विशिष्ट प्रकारच्या विकारांपासून मुक्तता प्राप्त होण्यासाठी तेलाची गरज होती. या ठिकाणी याकोब म्हणत आहे, याकोबाच्या पत्रात तो म्हणत आहे, प्रभूच्या नावाने तेल लावावे, मंडळीच्या वडिलांना बोलवा. तुमच्यापैकी कोणी दुखनाईत आहे का? आज आपल्या मंडळांमध्ये दुखनाईत, आजारी, रोगी असतील, आणि देवाचं वचन आहे की जर असं असेल तर त्यासाठी पवित्र आत्म्याचं तेल ओनून प्रार्थना कोणीतरी केली पाहिजे. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवी. होय प्रियाने, ज्यावेळेस विश्वासणारे आजारी लोकांच्या घरी जातात, जे दुखनाईत आहे, निराश आहे, हताश पडलेले असतात घरात, त्या घरामध्ये गेल्यानंतर ते वातावरण बदलण्यासाठी 2-4 देवाचे वडील तेल घेऊन त्याच्यावर ओनवून प्रार्थना करतात आणि करावी. हे सोल्युशन दिलेलं आहे. आणि मग त्यावेळेस तिथे सांगितलं की ते प्रार्थना करावी आणि विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवी. प्रभू त्याला उठविल, प्रभू त्याला उठविल. जे जे प्रार्थना करणारे आहेत ते उठू शकत नाही, ते रोगमुक्त करू शकत नाही. त्यांचं काम एवढंच आहे, तेल घेऊन जायचं आणि विश्वासाने ओनून प्रार्थना करायची, आपला वेळ द्यायचा व्हिजिटिंगसाठी. जिथं कोणी आजारी आहे त्यांच्या घरी गेलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तेल, याही ठिकाणी तेल आहे. हे तेल काय सांगतं? सामर्थ्य. तेल सांगतं सामर्थ्य. पुष्कळ लोकांना, आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी सामर्थ्य नसते, इच्छा नसते. त्यांना जर सांगितलं तुम्ही प्रार्थना करा, ते म्हणतात आम्हीच आजारी, दुसऱ्यांसाठी काय प्रार्थना करायची. प्रियानो, तेही बरोबर आहे. जर वडिलांनी, जर इथं सांगितलेलं वडिलांनी लोकांच्या, आजारी लोकांच्या घरी जावं, तर वडील जे असतात ते देखील निरोगी असले पाहिजे, ते इकडे तिकडे जाऊ शकले पाहिजे. जे आजारी आहे मंडळीतील आजारी, त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी जे वडील आहे, वडिलांनी तेल घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या जीवनात, शरीरात कॅपॅसिटी पाहिजे की ते तेल घेऊन, बायबल घेऊन, देवाचं वचन घेऊन विश्वासाने घरोघरी आजारी लोकांकडे जाऊन प्रार्थना करू शकतील. ते देखील निरोगी असले पाहिजे. आणि या ठिकाणी अशा सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की परमेश्वर दुखनाईतास वाचवी, प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा. होय प्रियानो, तेल दाखवतं पावित्र्य, तेल दाखवतं पाप क्षमा, तेल दाखवतं सुटका, डिलिव्हरन्स, पापाच्या बंधनातून सुटका. किंवा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काही पाप असतात, विश्वासणारे चुकतात, देवाचे सेवक वर्ग चुकतात, सुवार्थिक पाळक चुका करतात, विश्वासणारे पडतात, देवाच्या मंदिरातली सेवा करणारे चुकतात, पडतात, घोटाळे करतात, बऱ्याच गोष्टी होतात. आणि त्याच्यातून सुटण्यासाठी, त्याच्यातून मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी तेल, पवित्र आत्मा, पावित्र्य आणि विश्वासाची प्रार्थना याची गरज आहे. आणि या ठिकाणी तेल काय सांगतं? सामर्थ्य. तेलाचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरून येतं आणि ते लोक, आजारी लोक बरे होतात. परमेश्वर त्यांना बरं करतो. ही देवाची हे आहे. या ठिकाणी आपण वाचलं मार्क 6:13 मध्ये, ह्या शिष्यांनी दोघं शिष्य पाठवले येशून, त्यांनी देखील पुष्कळ रोग्यांना तैलाभंग केला आणि बरं केलं. याचा अर्थ तेलाचा वापर झाला त्याने. आणि म्हणून तेल आपल्याला सामर्थ्य दाखवतो आणि पवित्र आत्मा देखील सामर्थ्याचा आत्मा आहे. ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी तो पवित्र आत्मा अग्नीसारखा आणि सुसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज करत त्या 120 लोकांवर येऊन उतरला, त्यावेळेस त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं, त्यांना शक्ती, सामर्थ्य प्राप्त झालं. कसलं सामर्थ्य? प्रभूची आराधना करण्याचं सामर्थ्य, प्रभूला हाक मारण्याचं सामर्थ्य, प्रार्थना करण्याचं सामर्थ्य, एकमेकांची ओझी घेऊन प्रार्थना करण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. आज तर दिवस शनिवार प्रार्थनेचा दिवस आहे मंडळीचा. सकाळपासून आपल्याला प्रार्थना करायची आहे एकमेकांसाठी. काही वेळेस असं होऊ शकेल की आपल्याला प्रार्थनेचा कंटाळा येऊ शकेल, प्रार्थनेची वेळ एखाद्या दिवस निघून जात असेल, नंतर लक्षात येत असेल अरे माझी वेळ निघून गेली. कितीतरी वेळेस आपला वेळ आपण फक्त अर्धा तासच घेतो,
पाऊण तासच घेतो, 20 मिनिटच घेतो. का नाही असं आपल्या मंडळीतील लोक म्हणतील, नाही ब्रदर मला 2 तास 4 तास द्या, मला 5 तास प्रार्थना करायची आहे, मला 6 तास प्रार्थना करायची आहे. कुणीच असं म्हणत नाही का? प्रत्येकाला एक एक अर्धा अर्धा तासच हवा. तेच जर आपण आधीच्या प्रेषितांना जर सांगितलं असतं ना, ते तर रात्र रात्र प्रार्थना करत असत, वॉच नाईट होल नाईट प्रार्थना करत असत. प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे. तेल म्हणजे प्रार्थनेचं सामर्थ्य. होय प्रियानो, आज मी माझा विचार करतो की मला देखील तासन तास प्रार्थना करण्याची गरज आहे. या ठिकाणी जरूर माझा वेळ प्रार्थनेमध्ये जात आहे आणि खरोखर मी प्रभूचा आभार मानतो की एक गोष्ट प्रभूने मला ह्या दिवसामध्ये शिकवली की प्रार्थनेशिवाय काहीच नाही, ख्रिस्ती जीवनच नाही. फक्त तुम्ही गुडघ्यावर प्रार्थनेत असला पाहिजे, देवासंगती बोलणं हेच आपलं ख्रिस्ती जीवन, प्रभूला विचारणं हीच आपलं ख्रिस्ती जीवन आहे, प्रभू संगती संपर्कात असणं हेच आपली ख्रिस्ती जीवन आहे. प्रभूची वाणी ऐकणं, प्रभू काय सांगत आहे ते समजून घेणं, प्रभूच्या सानिध्यामधला आनंद तो आहे. प्रभू का आनंद है मेरी ताकद, प्रभूचा आनंद आमची शक्ती आहे, सामर्थ्य. प्रियानो, हे तेल सामर्थ्याचं प्रतीक आहे. हे तेल इच्छाशक्ती दर्शवतं वचनाप्रमाणे वागण्यासाठी. एवढंच नव्हे, तुम्ही जर निर्गम 25:6 मध्ये दिव्याचं तेल तुम्ही पाहाल, निर्गम 35 मध्ये प्रभूनं सांगितलं, यहोवानं मोशेला नियम दिला होता. आणि ह्या सर्व गोष्टी जर तेलाविषयी तुम्हाला अभ्यासाच्या असेल तर जुन्या काळात देखील सांगितलं आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या टेक्स्ट कडे जातो. मत्ते 25 मध्ये सांगितलं आहे, अचानक हाक आली, वर आला आणि त्याला सामोराचा. आणि मग सर्व ह्या ज्या कुमारिका आहे ह्या उठून दिवे नीट करू लागल्या. ख्रिस्ती जीवन ठीकठाक करण्याचा प्रयत्न आपला आहे, परंतु प्रियानो काहींचे दिवे विझू लागलेले आहेत. ह्या काळामध्ये मी पाहत आहे पुष्कळांचे दिवे विझत आहे. ख्रिस्ती जीवन जणू काय अशक्त कमजोर होत आहे, विश्वास कमी होत आहे, जणू काय पवित्र आत्मा निघून गेलेला आहे. ख्रिस्ती जीवन फार कमजोर दिसत आहे. आणि पहिल्या थेसलोनिकरास पत्र 5 अध्याय 19 वचन मी वाचतो. फर्स्ट थेसलोनिक चॅप्टर 5 वर्स 19. सेंट पॉल सेज, आत्म्याला विझू नका, पवित्र आत्म्याला विझू नका. प्रियानो, ही एक इशारा आपल्याला दिलेला आहे की मी माझा पवित्र आत्मा विझू देऊ नये. कोणत्याही कारणामुळे, कोणतंही पाप, कोणतंही चुकीचा विचार, आळस यामुळे मी माझा जो देवाने दिलेला दिवा, जो जी पणती आहे, जी वात आहे ती विझू देऊ नये. जो आत्मा आहे त्याला विझू देऊ नये, किंवा दुसऱ्यांना देखील मी विझू देऊ नये. दुसऱ्याचा दिवा देखील मी विझवू नये. दुसरे जे कोणी सेवा करत असतील, देवाचं कार्य करत असतील, देवाची सेवा करू इच्छित असतील, त्यांना मी उत्तेजन दिलं गेलं पाहिजे, त्यांना मी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना मी मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना मी पुढे केलं पाहिजे. प्रियानो, एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. ज्याला कोणाला प्रार्थना करायची आहे, ज्याला सेवा करायची आहे, ती मंडळीतील असेल, बाहेरची असेल, कोणती सेवा असेल, आपण एकमेकांना उत्तेजन दिलं गेलं पाहिजे, एकमेकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, एकमेकाला काउन्सिलिंग केली पाहिजे. आपण एकमेकांना इशारा देखील दिले पाहिजे की बंधू बहीण, तुम्ही सेवा करा, देवाचं काम करा आणि देवाची सेवा करा. आत्म्याला विझू नका. पुष्कळच्या वेळेस पुष्कळांना काही गोष्टी करायच्या असतात, मंडळीमध्ये असेल, बाहेरची सेवा असेल, आणि पुष्कळच्या वेळेस आपण त्यांना करू देत नाही, किंवा आपण त्यांना सहकार्य करत नाही, त्यांना आपण उत्तेजन देत नाही, आणि एक प्रकारे ते विझून जातात, ते निराश होतात, हताश होतात, आणि शेवटी ते माघारी जातात. देवाचं वचन आहे, देवाचा आत्मा सांगत आहे, आत्म्याला विझू नका. एकमेकांना आपण विझू नये, एकमेकाला आपण मागे ओढू नये, तर उलट आपण एकमेकांना सहकार्य करावं, एकमेकांची ओझी घ्यावी, एकमेकांना आपण उत्तेजन द्यावं, हेच यातून दिसत आहे. काहींचे दिवे निघून गेले, आणि आपण पाहतो ह्या ज्या मूर्ख कुमारी होत्या, त्या मूर्ख कुमारी शहाण्यांकडे जातात आणि म्हणतात, आम्हाला तेल द्या. आणि मग त्या शहाण्या ज्या असतात, मत्ते 25 मध्ये सांगितलेलं आहे, त्या शहाण्या काय उत्तर देतात? मत्ते 25 मी वाचतो, काही वचन मी वाचतो. मत्ते 25 मध्ये शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हास व तुम्हास पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्यांच्या येथे जाऊन आपणाकरता विकत घ्यावे, हे बरे. आता ह्या शहाण्या आहेत, पण मला असं वाटतं की चुकीचा सल्ला देत आहे. तुम्ही विकणाऱ्यांकडे जावे आणि ते विकत घ्यावे. सुरुवातीला ते बरोबर वाटतं की तेल विकणारे जर असतील बाजार, तर त्यांच्याकडे जावं आणि विकत घ्यावं. परंतु जर व्यवस्थित विचार केला तर जागा सोडायची गरज नसते. त्या ठिकाणी 10व्या वचनात सांगितले, त्या विकत घ्याव्यास गेल्या. मूर्ख कुमारी यांनी जागा सोडली, ज्या ठिकाणी वर येणार होता. आता वराची वेळ झालेली आहे, हाक झालेली आहे, तुतारी वाजलेली आहे, आणि ह्या जागा सोडून
वाट पाहण्याऐवजी बाजारात गेलेले आहे. ही वेळ बाजारात जाण्याची नव्हती, बाजारात जाऊन विकत घेण्याची नव्हती, बाजारात पैसे देण्याची आणि तेल विकत घेण्याची गरज नव्हती, व्यवहार करण्याची गरज नव्हती, ही वेळ नव्हती. आज देखील प्रियानो कोणताच आत्मिक किंवा भौतिक व्यवहार आम्ही करावा असं मला वाटतं की हे बरंच काही सांगते. ही वेळ कोणती आहे, आज आम्ही कोणत्या वेळेमध्ये राहतो आणि हे आम्हाला समजलं पाहिजे. ही जी वेळ होती ती फक्त वराची वाट पाहण्याची वेळ होती. त्याच ठिकाणी त्यांनी असायला पाहिजे होतं. त्यांनी जागा सोडली, दिवे घेऊन त्या बाजारात गेल्या, विकत घ्याव्यास गेल्या. इथं सांगितलं इतक्यात वर आला. ते जाण्यास आणि वर इथे येण्यास एकच झालं. आणि तेव्हा ज्या सिद्ध होत्या त्या त्याच्याबरोबर आत गेल्या आणि दार बंद झाले. लग्नाची वेळ आहे, त्या सिद्ध होत्या त्या आत गेल्या. प्रियांनो, या ठिकाणी दिवे, तेल आणि सिद्धता हा एक फार महत्वाचा शब्द. ज्या सिद्ध होत्या, ज्या तयार होत्या, ज्या तिथं उभ्या होत्या, ज्या वाट पाहत होत्या, दिवे आणि तेल घेऊन त्या सिद्ध असल्यामुळे त्या आत घेतल्या गेल्या आणि ह्या बाजारात गेल्या. किती वाईट गोष्ट आहे नाही का, दुःखाची गोष्ट आहे. सुरुवात दहांची चांगली झाली, निष्कलंक निर्दोष पावित्र्यामध्ये जीवन जगत होते. तेल नसल्यामुळे थोडीशी गडबड झाली, थोडासा गोंधळ उडाला, थोडासा अविश्वास त्यांच्या जीवनात आला. समजन असं झालं, काय तेल जात आहे, दिवे जात आहे, तेल संपलेलं आहे, काय करावं. त्यांनी सल्ला दिला, तुम्ही बाजारात विकत घ्यायला जा. ते बाजारात गेले, ते जात आहे इतक्यात इथून ज्या सिद्ध होत्या त्या आत गेल्या ह्या बाहेर. आणि मग आणखीन दुःखाची परिस्थिती किंवा फार केविलवाणी अवस्था आहे. 11 वचन मी वाचतो. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या. आता या ठिकाणी मूर्ख कुमारी नाही सांगितलं, दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आम्हास दार उघडा. का अशी वेळ यावी, आम्हासाठी दार उघडा. प्रभूने दरवाजा बंद केला. प्रियानो, ही खरोखर शोकांतिका आहे. दिस इज अ ट्रॅजेडी. The day is coming when the door of salvation, the door of heaven, the door of forgiveness of sins, the door of repentance, the door of baptism, the door of calling upon the name of the Lord will be closed, will be shut. And those who are outside will never be able to enter into the kingdom of God. आज तारणाचा दरवाजा, पश्चातापाचा दरवाजा, ख्रिस्ताला स्वीकारण्याचा दरवाजा, ख्रिस्ताजवळ येऊन पाप क्षमा मागण्याचा दरवाजा, आज ख्रिस्ताला पवित्र आत्मा मागण्याचा दरवाजा, आज त्याची सेवा करण्याचा दरवाजा खुला आहे, उघडा आहे. आज आम्ही त्या दरवाजातून आत प्रवेश करू शकतो. आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत आम्ही आतमध्ये येऊ शकतो, ख्रिस्ताला भेटू शकतो, ख्रिस्ताच्या त्या विवाहासाठी, लग्नासाठी आम्ही हजर राहू शकतो. परंतु जर आम्ही बाजारात गेलो, जगामध्ये गेलो, जसं जग करत आहे त्या जगामध्ये जाऊन, जगाच्या व्यवहारामध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये जर आम्ही स्वतःला इन्व्हॉल्व केलं, गुंतून घेतलं, तर मग आम्हाला कळणार नाही की आता वर केव्हा येईल आणि केव्हा दार बंद होईल. ती जी घटिका आहे, ती जी गोष्ट आहे, ती आम्हाला कळणार नाही, कारण आम्ही त्या ठिकाणी नसतो. आणि ह्या मूर्ख कुमारांनी नेमकं तेच केलं. ज्यावेळेस वर आता येणारे कळलं, तुतारी वाजत आहे, हाक येत आहे, लोक सांगत आहेत, त्यावेळेस त्या तिथंच असायला पाहिजे होतं, सिद्ध असायला पाहिजे होतं. परंतु त्या निघून गेल्या, कारण त्या मूर्ख होत्या. प्रियानो, आज या ठिकाणी हा विचार आहे, आज आम्ही शहाणे की मूर्ख आहोत काय, आम्ही सिद्ध आहोत काय, आमचे दिवे पेटते ठेवलेले आहेत काय, आमच्या जवळ इनफ भरपूर तेल आहे काय, आम्ही प्रभूच्या येण्यास तयार आहोत का. आम्ही आमची परीक्षा करावी आणि आज प्रभूला हाक मारा की प्रभूजी, आज तुझा दरवाजा जर उघडा आहे तर माझ्यावर आत्म्याची ओतणी कर, मला तू तयार ठेव, मला सिद्ध ठेव. मी आणि माझं कुटुंब, मी, माझी पत्नी, माझी लेकरं, माझे पती, माझे भाऊ बहिणी, घरातील सर्व प्रियजन, आम्हाला तयार ठेव, आम्हाला सिद्ध ठेव, आम्हाला जागृत ठेव, प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये, तुझ्या प्रीतीमध्ये आणि तुझ्या आनंदामध्ये, कारण तू येत आहे. होय प्रमाणे, कारण दरवाजा बंद होत आहे. ते हाक मारत आहे, प्रभूजी दार उघडा. आणि मग येशू ख्रिस्ताचं काय उत्तर आहे, फार शोकांतिक आहे, फार ट्रॅजेडी आहे. येशूने उत्तर दिले, मी तुम्हास कधीच सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही. Jesus answered in 12th verse, surely I tell you, I do not know you. काय प्रभू येशू ख्रिस्त ओळखत नाही? प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना ओळखतच नाही, ज्यांनी ख्रिस्तावर कधी विश्वास ठेवलेला नाही, जे जगात गेलेले आहेत, जे जगातील व्यवहारामध्ये मशगूल झालेले आहेत, ज्यांना प्रभूच्या येण्याविषयी काही फिकीर नाही, जे त्याची वाट पाहत नाही, ज्यांचे दिवे जात आहे, ज्यांच्या जवळ तेल नाही, अशा लोकांसंबंधाने प्रभू म्हणतो, मी तुम्हास ओळखीत नाही, मी तुम्हाला ओळखीत नाही.
आणखीन एका ठिकाणी येशू ख्रिस्त मत्ते 7 मध्ये तेच म्हणतो, 21 आणि 23 मध्ये. पुष्कळ लोक येऊन त्या दिवशी मला म्हणतील, प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने अद्भुत कृत्य केली. मी त्यास स्पष्ट सांगेल, अहो अधर्म करणाऱ्यानो, मजपासून निघून जा, मी तुम्हाला ओळखत नाही. प्रियानो, तो दिवस फार उशीर झालेला असेल, आज आम्हाला संधी आहे. मग 13 वचन 13 वर सांगतं, यास्त तुम्ही जागृत राहा. आपल्या शिष्याला तो सांगत आहे, आज तुम्हाला मला सांगत आहे, तुम्ही जागृत राहा. यू बी अलर्ट, यू बी वॉचफुल. तर तुम्हाला तो दिवस किंवा ती घटना ठाऊक. होय प्रियानो, प्रभू येण्याचा दिवस, प्रभू येशू ख्रिस्त परत येण्याचा दिवस, ती घटका आम्हाला माहित नाही. तो आज येईल किंवा उद्या येईल, रात्री येईल, मध्यरात्री येईल, सकाळी येईल, पहाटे येईल, आम्हाला माहित नाही. आणि म्हणून सदैव सतत सतर्क जागृत असण्यासाठी आम्हाला प्रार्थनेत, आराधना करण्यात, त्याची भक्ती करण्यामध्ये आम्हाला सदैव हजर असण्याची गरज आहे. प्रियानो, प्रभू आज तुमची माझी वाट, आज आपल्या ऐकणाऱ्यांपैकी किंवा जे युट्यूबवर हे वचन ऐकतील अशा सर्वांसाठी एक हाक आहे. जसं ते गाणं गायलं, या हो जगातील सर्व लोक हो येशू राजा बोला. आज आम्हाला ही संधी आहे. टुडे इज द डे ऑफ सल्वेशन फॉर अस. आज तारणाचा दिवस आहे. आज जर ऐकणाऱ्यापैकी जर तुम्हाला खात्री नाही की तुमचं तारण झालेलं आहे किंवा नाही, तुम्हाला ही खात्री नाही की तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे किंवा नाही, का आज त्या प्रभूला हाक मारत नाही? वाय डोंट यू कॉल अपॉन हिज नेम? रोम 10:13 मध्ये म्हटलेलं आहे, इन द लास्ट डे सो शॅल इट हॅपन, whoever shall call upon the name of the Lord will be saved. शेवटच्या काळात असे होईल की जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल. हीच ते वेळ आहे प्रियानो, त्याचा धावा करण्याची, त्याच्या जवळ येण्याची आणि त्याला हाक मारण्याची. ज्यांचं तारण झालं नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे की आज तुम्ही प्रभूला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारा. आज त्याला आपल्या जीवनामध्ये घ्या. तारणाचा दरवाजा उघडा आहे. येशू तुमची वाट पाहत आहे. तो म्हणतो, पहा मी दाराजवळ उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्यावर त्याच जाईल, त्याच्या जवळ त्याचबरोबर जेवीन, तो माझ्याबरोबर जेवीन. आज येशूला हाक मारा, त्याला म्हणा, प्रभू मला तुझी गरज आहे. दुसरा प्रश्न किंवा दुसरा हाक, दुसरं इन्व्हिटेशन अशा लोकांसाठी जे विश्वासणारे आहेत, जे तारण प्राप्त आहे, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे, काय तुमच्याकडं पुरेसं तेल आहे काय? त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला मिळालेला आहे का? तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहात काय? तुम्हाला असं वाटतं का की हो देवाचा आत्मा माझ्यामध्ये कार्यरत आहे, मी होली स्पिरिट फिल्ड आहे, पवित्र आत्म्याने भरलेला आहे, मला मी पवित्र आत्मा दिलेला आहे, माझ्यामध्ये तो आहे, मी पवित्र आत्म्याद्वारे चालवला जात आहे, असं तुम्हाला वाटतं काय? नसेल तर लाज वाटण्याची गरज नाही, घाबरण्याचं कारण नाही. जर मी प्रभूला भाकर मागितली तर तो धोंडा देणार नाही. मी जर अंड मागितलं तर तो विंचू देणार नाही. मी जर त्याला मासा मागितला तर तो मला साप देणार नाही. ही भीती सैतानापासून आहे. जर मी प्रभूला पवित्र आत्मा मागितला तर तो मला पवित्र आत्माच देईल. म्हणून आज आम्हाला पवित्र आत्मा मागण्याची गरज आहे. आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याची गरज आहे, भरपुरीची गरज आहे. मला, तुम्हाला, सर्वांना. आम्हाला देवाचं काम करायचं आहे, देवाची सेवा करायची, देवाची सेवा करायची आहे, सुवार्ता गाजवायची. थोडे दिवस राहिलेला आहे. तर मंडळीचे दरवाजे उघडली तर मंडळीमध्ये येऊन आम्हाला फार मोठं काम करायचं आहे. एक संजीवनाची लाट आलेली आम्ही पाहू इच्छितो. हजारो लोक आमच्या मंडळीमध्ये आलेले आम्ही पाहू इच्छितो. आजूबाजूचे सर्व झुंडीने येतील हे आम्ही पाहू इच्छितो. देवाच्या मंदिरात येऊन पश्चाताप करू इच्छितो आणि देवाच्या मंदिरात येऊन ते देवाला हाक मारतील असा आमचा विश्वास आहे. ही आमची प्रार्थना आहे. प्रभू तो दिवस येण्यापूर्वी हजारोंचं तारण, पुष्कळांचं तारण, आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचं तारण उद्धार, आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने पवित्र आत्म्याने तेजीत होऊन, भरपूर होऊन तुझ्या येण्याची वाट पाहणारे सांग. होय प्रियानो, हे जगातील गोष्टी पुष्कळ कमवल्या आम्ही. जग आलं आमच्या मंडळीमध्ये. जगातील गोष्टी, जगातील फॅशन, जगातील कपडे, जगातील सर्व आउटलुक सगळं आमच्या मंडळीमध्ये आलेलं आहे. स्त्रिया पुरुषासारखा पेहराव करत आहेत, पुरुष स्त्रियांसारखे पेहराव करत आहेत. आमचे हेअरस्टाईल्स, आमचं सर्व वागणूक देवाने पाहिलेली आहे प्रिया. संपूर्ण जग आणि जगातील सर्व फॅशन, जगातील गोष्टी आमच्या जीवनात आलेल्या आहेत. आम्ही देवाचं काम भ्रष्ट केलेलं आहे. देवाचं काम आम्ही सगळं स्पॉइल केलेलं आहे. परंतु ही दुःखाची परिस्थिती आहे. पुष्कळ मंडळांची परिस्थिती अशीच आहे. प्रभू मला कृपा देतो, वेगळ्या मंडळामध्ये जायची संधी देतो, दरवाजे उघडेत माझ्यासाठी. लोक मला देवाचा सेवक म्हणून बोलवतात आणि मी येशूच्या नावाने जातो आणि पाहतो की काय चालू आहे मंडळांमध्ये.
भ्रष्टता, अपोस्टसी, विश्वासहीनता, पवित्र आत्मा काम करताना दिसत, लोक पश्चाताप करताना दिसत नाही, रडताना दिसत नाही, पाप कबूल करताना दिसत नाही. म्हणतात आम्ही सर्व धार्मिक आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत. फार पूर्वी आमचं तारण झालं बाप्तिस्मा. काय उपयोग, काय उपयोग आहे? आज पवित्र आत्म्याची गरज आहे. आज मी विश्वासणाऱ्यांना सांगत विचारत आहे, काय तुम्हाला खात्री आहे काय? प्रेषित 10:38 वाचा. पुन्हा एकदा प्रेषित 10:38 वाचा. प्लीज रीड Acts chapter 10 verse 38. God the Almighty anointed Jesus of Nazareth with Holy Spirit and with power. येशू ख्रिस्ताला आत्म्याचा अभिषेक का दिला? काय त्याला गरज होती? देव त्याच्या बरोबर आहे, तो स्वतः देव आहे, पण पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तो सांगला. म्हणून देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचा काळ आहे. प्रिया, पवित्र आत्म्याची भरपुरी मंडळीमध्ये असावी. शेवटचं वचन सांगतं प्रकटीकरण 22 आणि मला वाटतं एक वचन 21 असं सांगतं, वधू आणि आत्मा म्हणतात. 17 वचन, आत्मा व वधू ही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणू ये, तहानेला येऊ आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी. हे जीवनी पाणी पवित्र आत्मा. या ठिकाणी आपण तेलाविषयी ऐकलं, पण प्रकटीकरणात सांगितलं जीवनी पाणी. आत्मा व वधू ही म्हणतात. ज्या वधूमध्ये आत्मा आहे ती मंडळी ख्रिस्ताची आहे, ती वधू ख्रिस्ताची आहे. ज्या मंडळीमध्ये पवित्र आत्मा काम करत आहे, पवित्र आत्म्याची फळं दिसत आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिसत आहे, पवित्र आत्मा काम करताना दिसत आहे, पवित्र आत्म्याची कृती दिसत आहे, त्या ठिकाणी तेल आहे, त्या ठिकाणी दिवे जळत आहे, त्या ठिकाणी प्रीती आहे, त्या ठिकाणी आनंद आहे, त्या ठिकाणी शांती आहे, चांगुलपणा आहे, चांगुलपणा आहे, दयाळूपणा आहे, इंद्रिय दमन आहे. अशी 9 फळं ज्या मंडळी दिसत आहे तिच्या त्या वधूमध्ये आत्मा आहे. आणि हे दोघे म्हणतात येशूला वराला ये. आज आम्ही प्रभूला हाक मारू शकतो का? प्रभू ये, आम्हाला स्वर्ग लागते. या प्रिया, आज आपण त्याची भक्ती करूया. आज त्याची आत्म्याने खरेपणाने त्याची भक्ती. माझ्या मागे जो बॅनर लावलेला आहे, हा मागच्या वर्षी माझ्या एका मित्राला मी सांगितलं, त्याने ह्या शेजारच्या खोलीमध्ये हा बॅनर लिहिला की देव आत्मा आहे आणि त्याची उपासकांनी त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने केली, त्याची सेवा, त्याचं कार्य, त्याची सुवार्ता गाजवणं, प्रार्थना आत्म्याने आणि खरेपणाने. प्रभू करो आज तुम्हाला मला त्याची सेवा करण्यासाठी, त्याचं कार्य करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, त्याची वाट पाहण्यासाठी जे तेल, ते तेलाची भरपुरी आम्हाला आणि आम्हाला सिद्ध ठेव, आम्हाला जागृत ठेव, हीच आमची प्रार्थना आहे. आमच्या बंधूंनी जे सुंदरचं झूम रेकॉर्डिंग केलेलं आहे, प्रभू त्यांना विपुल आशीर्वाद दे आणि प्रभू त्यांची सर्व दरवाजे उघडी करू, हीच माझी प्रार्थना आहे. हे झूम माध्यमातून जी प्रभूची सेवा होते आपल्या मंडळीद्वारे, मंडळीची सेवा ह्या माध्यमाद्वारे होत आहे, पुष्कळांपर्यंत हे वचन जात आहे. प्रभू ही सर्व यंत्रणा आशीर्वादित करू आणि प्रार्थना हीच आहे की आपल्या मंडळांची आणि सर्व इतर चर्चेचे दरवाजे लवकरात लवकर उघडू आणि आपण एकत्र येऊन त्याची भक्ती, उपासना, आराधना, प्रार्थना आत्म्याने खरेपणाने करू, हीच आज आमची प्रार्थना असावी. हे आपण सर्वजण मिळून त्याच्या जवळ येऊया. त्याला हा प्रार्थना. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो. तर बापा, ही वेळ तुझी आहे. पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तुझा हा काळ आहे. आत्मा आणि वधू ही म्हणतात ये, ऐकणारे म्हणू ये, जो कोणी तहानेला आहे तो हे जीवनी पाणी फुकट घे. आज प्रभू हे जीवनी पाणी फुकट मिळत आहे. पवित्र आत्म्याचं तेल प्रभू तू आम्हाला देत आहे. तू म्हणतो जर तुम्ही त्याला पवित्र आत्मा मागणार तो तुम्हाला किती विशेष करून देणार. आम्ही तुला कितीतरी गोष्टी मागतो प्रभूजी, अन्न मागतो, वस्त्र मागतो, निवारा मागतो, काम मागतो आणि आम्हाला मिळतं, परंतु आम्ही पवित्र आत्मा मागत नाही. होय प्रभूजी, आम्ही विश्वासणारे मंडळी या रात्री आम्ही गैरसमज मध्ये आहोत की आमच्या जवळ आहे. होय प्रभूजी, आमच्या जवळ आहे, आमच्यामध्ये तो आहे. तोच आत्मा आम्हाला उत्स्फूर्त रीतीने आमच्या उच्छ्वासामध्ये, आमच्या कमजोरीमध्ये आम्हाला प्रार्थना करण्यास हातभार लावतो. प्रार्थना कशी करावी हे आम्हाला जमत नाही, तो पवित्र आत्मा आम्हाला उच्छ्वासाने आणि आम्हाला अशक्तपणात प्रार्थनेसाठी हातभार लावतो आणि आम्हाला योग्य शब्द देतो. होय पवित्र आत्मा, आज आमची प्रार्थना आहे बेथेल प्रार्थना घरासाठी. दापुडी या ठिकाणी गेली 55 वर्षापासून ही साक्ष आहे. आमच्या मंडळीमध्ये तेलाची गरज आहे. आमचे दिवे जाऊ लागले असते प्रभूजी, आमचे दिवे जाऊ देऊ नको, म्हणून तेलाची, सामर्थ्याची आम्हाला त्या
इच्छाशक्तीची गरज आहे त्या वचनाप्रमाणे जे वचन तू आमच्या समोर दिलेलं आहे वेळोवेळी देतो त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी जे मन जे सामर्थ्य जी इच्छाशक्ती त्याची गरज आहे यासाठी आमचे दिवे जाऊ नये आम्ही मूर्ख कुमारीमध्ये आमची गणना होऊ नये परंतु आम्ही शहाण्यामध्ये असा मी आणि माझं कुटुंब आणि माझी मंडळी आम्ही त्या शहाण्यांमध्ये आमची गणती करा असावी ही आमची दया कर आमच्यावर दया कर आमच्या मंडळीवर प्रत्येकावर दया कर कारण तू आत्मा आहेस तू सर्वत्र आहेस आणि तुझी भक्ती उपासना आत्म्याने खरेपणाने करा मनापासून करा तुझी सेवा आम्ही मनापासून करा आमच्या नावासाठी नव्हे आमच्या पोटासाठी नव्हे आमच्या पदासाठी नव्हे प्रतिष्ठेसाठी नव्हे परंतु केवळ त्या देवाचं गौरव आमच्याद्वारे तुझी सेवा आमच्याद्वारे तुझं नाव उंचावलं जावं हीच आमची प्रार्थना आमच्या मंडळीतील प्रत्येकावर तू कृपा आज प्रार्थनेचा दिवस आहे जे प्रार्थनेमध्ये असते त्या प्रत्येकावर प्रार्थनेचा आत्मा उतरून यावी आमची प्रार्थना आहे आज सकाळी देखील आम्हा सर्वांना सहाय्य केलंच आभार आमच्या मधून मनीष यांच्याबद्दल आभार मान त्यांना तू अधिक आशीर्वादित कर येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचे सर्व मार्ग मोकळे कर तुझा एक नवीन अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये असू आणि हे झूम माध्यम त्याद्वारे जे काही ते रेकॉर्डिंग करतात ते देखील आशीर्वादित कर हीच आमची प्रार्थना सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना विनंती तारणारा ख्रिस्त येशू वचनाने मागतो म्हणून तू ऐक आमेन आमेन पुन्हा एकदा शालोम प्रभूची शांती प्रभूचा आनंद आपण शेवटचा आशीर्वाद घेऊया देव जो बाप त्याची प्रीती प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर बेथील प्रार्थना घरवासियांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो आमेन आमेन आपल्या सर्व बरोबर प्रभूची शांती असो आनंद असो गॉड ब्लेस यू शालोम शालोम